जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणतं राज्य हे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आसाम हे आता समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. आसाम विधानसभेने 27 मे रोजी हे समान नागरी संहिता विधेयक मंजूर केलं. आसामच्या या समान नागरी संहिता विधेयकाची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर यातून आदिवासींना सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आसाममधील हा कायदा अनुसूचित जमातींना लागू नसेल. एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं, तर नोट करून घ्या. हा कायदा आसाममधील अनुसूचित जमातींना लागू नसेल व यात बहुपत्नीत्वावर बंदी घातली असून विवाहासाठी किमान वय मुलांसाठी 21 वर्ष तर मुलींसाठी 18 वर्षे इतका आहे. आसामच्या या कायद्यामध्ये सुद्धा उत्तराखंडप्रमाणे लिव्ह इन पार्टनरशिपची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. बरं मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर उत्तराखंड असं करणारं पहिलं राज्य आहे. उत्तराखंडमध्ये 2024 साली असं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. त्यानंतर मार्च 2026 मध्ये गुजरात विधानसभेनेही समान नागरी संहिता विधेयक मंजूर केलं व गुजरात असं करणारं भारतातील दुसरं राज्य होतं. व आता यानंतर आसाम हे असं करणारं भारतातील तिसरं राज्य ठरलं आहे. बरं, तुम्हाला माहित आहे का, गोवा या राज्यात स्वातंत्र्य आधीपासून समान नागरी संहिता लागू होती. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी पोर्तुगीज नागरी संहिता 1867 अंतर्गत समान नागरी संहिता लागू केली होती व गोव्याच्या स्वातंत्र्यानंतरही ही समान नागरी संहिता तशीच लागू ठेवण्यात आली होती व समान नागरी संहिता असणारं ते भारतातील त्यावेळेस एकमेव राज्य होतं. पुढील प्रश्न. मे 2026 मध्ये भारताने कोणत्या देशाबरोबर दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक द्विपक्षीय करार केला आहे? तर हा जो करार आहे, हा करार भारताने अमेरिका या देशाबरोबर केला. आपल्याला माहीतच आहे की अलीकडेच क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं. त्या दरम्यानच हा करार भारत आणि अमेरिकेनं केला आहे. हा करार एकूण $30 अब्ज गुंतवणुकीसह करण्यात आला. या करारावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मे 2026 मध्ये भारताने अमेरिकेबरोबर दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरक्षेसाठी एक करार केला आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच भारताच्या प्यारा भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी किती मीटर लांब भाला फेकून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला? तर आता सुमित अंतिल यांनी 74.82 मीटर अंतरावर भाला फेकून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या आधीचा विक्रम सुद्धा त्यांच्याच नावावर होता. याआधी त्यांनी 2023च्या पॅरा आशियाई खेळांमध्ये 73.29 मीटर अंतरावर भाला फेकून एक जागतिक विक्रम केला होता व आपलाच विक्रम मोडत आता त्यांनी 74.82 मीटरचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुमित अंतिल यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांनी 2020 व 2024च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2 सुवर्ण पदक जिंकली आहेत. त्यांना भारत सरकारतर्फे 2021 साली खेलरत्न पुरस्कार तर 2022 साली पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. भारताने कोणत्या देशाला मागे टाकून श्रीलंका या देशाचे दुसरे सर्वात मोठे निर्यात स्थळ बनण्याचा मान मिळवला आहे? तर यात भारताने आता UK या देशाला मागे टाकलं आहे. अलीकडेच श्रीलंका एक्सपोर्ट डेव्हलपमेंट बोर्डची एक आकडेवारी प्रकाशित करण्यात आली व त्यानुसार भारत आता UKला मागे टाकत श्रीलंकेचा दुसरा सर्वात मोठा निर्यात देश बनला आहे. यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अजूनही अमेरिका श्रीलंकेचा सर्वात मोठा निर्यात देश आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख डिजिटल करण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले? तर आता सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अजय हे ॲप लॉन्च केलं आहे.
ही जी प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना आहे, याला शॉर्टमध्ये PM अजय याच नावानं ओळखलं जातं. व आता या योजनेच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी हे अजय ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. या ॲपबरोबर PM अजय पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलं आहे. बरं, हे अजय ॲप काय करेल, तर योजनांचे निरीक्षण, रिअल टाईम रिपोर्टिंग आणि लाभार्थ्यांचा मागोवा घेण्याचं कार्य या ॲपद्वारे करण्यात येईल. मित्रांनो, या PM अजय योजनेविषयी सांगायचं झालं तर ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सुरू करण्यात आली होती व ही योजना 100% केंद्र पुरस्कृत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश काय, तर अनुसूचित जाती समुदायातील लोकांचे सामाजिक आर्थिक उत्थान करणे, दारिद्र्य कमी करणे आणि त्यांच्या हक्कांचा विकास करणे हे याचं उद्दिष्ट आहे. आणि या योजनेची निर्मिती पूर्वीच्या 3 महत्त्वाच्या योजना एकत्र करून करण्यात आली होती. त्या योजना कोणत्या, तर प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य व बाबू जगजीवन राम छात्रावास योजना. या 3 योजनांना एकत्र करत ही PM अजय योजना बनवण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्देश सांगायचे झाले तर कौशल्यांचा विकास, उत्पन्नात वाढ, पायाभूत सुविधा पुरवणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे ही या योजनेची उद्दिष्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक कोणी पटकावले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच भारताच्या ईशा सिंग यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. 21 वर्षीय ईशा सिंग यांनी या स्पर्धेत नुसतं सुवर्ण पदक पटकावलं नाही, तर 43 गुणांची कमाई करत नवा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. याआधी दक्षिण कोरियाच्या किम एजी यांच्या नावावर 42 गुणांचा विक्रम होता, तो आता मोडत ईशा सिंग यांनी 43 गुणांची कमाई करत नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑइल इंडिया लिमिटेडला नुकताच कोणत्या राज्याच्या दांडेवाला क्षेत्रात नवीन नैसर्गिक वायूसाठा सापडला आहे. तर नुकताच हा साठा राजस्थानमध्ये सापडला. राजस्थानमध्ये कुठे, तर राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील दांडेवाला या क्षेत्रात हा साठा सापडला आहे. मित्रांनो, या नवीन विहिरीतून दररोज सुमारे 25,000 स्टँडर्ड क्युबिक मीटर इतका नैसर्गिक वायूचा प्रवाह मिळत आहे व या वायूच्या साठ्याचा शोध सुमारे 950 मीटर खोलीवर लागला आहे. येथे राजस्थान या राज्याचा उल्लेख आला आहे, तर राजस्थानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्या राजस्थानचे राज्यपाल हे हरिभाऊ किसनराव बागडे असून भजनलाल शर्मा हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्यामध्ये एकूण 5 नॅशनल पार्क असून ते कोणते, तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मुरुभूमी नॅशनल पार्क व मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. तसेच इंदिरा गांधी कालवा हा सुद्धा याच राज्यात असून माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा राजस्थान याच राज्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्यामलाल मीना यांचे नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते. तर हे जे श्यामलाल मीना आहेत हे एक तिरंदाज होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 61व्या वर्षी निधन झालं. मित्रांनो, श्यामलाल मीना हे 1988च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पहिल्या तिरंदाजी पथकाचे मानकरी सदस्य होते. त्यांनी 1987च्या कोलकाता आशियाई तिरंदाजी स्पर्धेत लिंबाराम आणि रजत हलदर यांच्यासह कांस्य पदक पटकावलं होतं व त्यांना भारत सरकारद्वारे 1989 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो महिलांच्या आरोग्यासाठीचा आंतरराष्ट्रीय कृती दिन आहे हा दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या आरोग्यासंबंधित जनजागृती करण्यासाठी 1987 पासून साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. तर ही जी शिखर परिषद आहे ही बेंगलोर या शहरात आयोजित करण्यात आली. या परिषदेचं आयोजन कधी करण्यात आलं होतं, तर 27 मे रोजी बेंगलोरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व ही अशा प्रकारची भारताची पहिलीच जल शिखर परिषद होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.